नमस्कार मंडळी, मित्रांनो, भारत सरकारच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत 3003+ जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत. यामध्ये स्टेनोग्राफर, सहाय्यक लेखपाल, सायंटिफिक असिस्टंट, फील्ड अटेंडंट आणि असंख्य पद आहेत तुम्हाला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रामध्येच एक्झाम सेंटर असणार आहेत आणि महाराष्ट्रामध्येच तुमची निवड प्रक्रिया असणार आहेत. बाकी या पदासाठी 10वी पास, 12वी पास, डिग्री पास असे विद्यार्थी या ठिकाणी तुम्ही हा अर्ज करू शकता. बाकी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नोटपण चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज चढा सुरू करू. ओके मित्रांनो, तुम्हाला स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत या ठिकाणी जर बघितलं तर सिलेक्शन पोस्टद्वारे तुमची निवड प्रक्रिया असणार. त्यामध्ये हा ऑनलाईन अर्ज जर बघितला तर 13/4/2026 पासून ते 4/5/2026 पर्यंत तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला लास्ट डेट असणार आहे मित्रांनो 4/5/2026 पर्यंत असणार आहेत. त्याचबरोबर लास्ट डेट अँड टायमिंग असणार आहेत 5/5/2026 पर्यंत तुम्ही पे सुद्धा भरू शकतात. त्याचबरोबर फॉर्ममध्ये काही चेंज वगैरे असेल तर तुम्ही 11/5 ते 13/5/2026 पर्यंत आहेत. कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम जर बघितली तर 2 जून 2026 पर्यंत असणार आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला पात्रता असणार आहे. तुम्हाला ऑल इंडिया कॅरियर या ठिकाणी तुम्ही हा अर्ज करायचा आहे. यासाठी वयोमर्यादा जर बघितली तर मित्रांनो एज असणार आहेत 1/1/2026 रोजी वयोमर्यादा कॅल्क्युलेट केली जाणार आहे. यामध्ये मित्रांनो वय जर बघितलं तर काही पदासाठी बघू शकता तुम्ही 18 ते 25 वर्ष आहेत, तर काही पदासाठी 18 ते 27 वर्ष, काहीसाठी 18 ते 28 वर्ष, काहीसाठी 18 ते 30 वर्ष आहेत. त्याचबरोबर काहीसाठी 18 ते 35 वर्ष, 20 ते 25 वर्ष, 20 ते 30 वर्ष, 21 ते 27 वर्ष, 21 ते 28 वर्ष, 22 ते 28 वर्ष आणि 22 ते 23 ते 28 वर्ष तुम्हाला हे अर्ज करायचे. त्याचबरोबर वयाच्या डिफरन्समध्ये सुद्धा देण्यात आले. त्यामध्ये तुमचं जन्मतारीखपासून ते कधीपर्यंत तुम्ही हा अर्ज करायचे तर तुम्ही पाहू शकता जवळपास 2008 पर्यंत काही नाही, 2005 पर्यंत, 4 पर्यंत सुद्धा अर्ज करू शकता. यामध्ये मित्रांनो जर तुम्ही SC ST असेल तर 5 वर्षाची सवलत आहेत दिलेल्या ह्यामध्ये वयामध्ये. OBC असेल तर 3 वर्ष सवलत आहेत. हँडिकॅप असेल तर वयाची 10 वर्षी तुम्हाला सवलत असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे एज्युकेशन देण्यात आलं आहे ते एज्युकेशन एज लिमिट जर बघितलं तर ॲनेक्सर 3 मार्फत तुम्हाला नोटिफिकेशन पाहायला मिळणार आहेत. आपण नंतर या ठिकाणी माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो हा फॉर्म भरायचा होता. तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा. यामध्ये जर वेबसाईट जर बघितली तर www.ssc.go.in या वेबसाईटवर तुम्ही हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे. यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला OTR मार्फत तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याचबरोबर संपूर्ण माहिती भरायची. त्यामध्ये तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन सुद्धा तुम्हाला करायचं आहे. यासाठी मित्रांनो जी परीक्षा फी असणार आहे, परीक्षा फी जर बघितली तर तुम्हाला 100 रुपये फी असणार आहेत. ही फी मित्रांनो UR, EWS आणि OBC जेंटसाठी असणार आहेत आणि इतर राहिलेल्या उमेदवारांसाठी कोणतीही फी नसणार आहेत. ही फी बघितली तर मित्रांनो तुम्हाला UPI, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI थ्रू फी भरू शकतात. ऑनलाईन फी जर बघितली तर 5/5/2026 पर्यंत तुम्हाला फॉर्म फी भरायची आहे. त्याचबरोबर फॉर्ममध्ये करेक्शन जर बघितले तर 11/5/26 ते 13/5/26 पर्यंत तुम्हाला फॉर्ममध्ये करेक्शन करायचे आहे. यासाठी मित्रांनो एक्झाम सेंटर जे असणार आहेत ते एक्झाम सेंटर तुम्ही पाहू शकतात. यामध्ये जर तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर बघितलं तर तुम्हाला अहमदाबाद आहेत, वडोदरा, राजकोट, सुरत, म्हैसाणा, अमरावती, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, पणजी, जळगाव आणि नांदेड एवढे एक्झाम सेंटर वेस्टर्न रिजनची तुम्हाला असणार आहे. यासाठी मित्रांनो जी की निवड प्रक्रिया असणार आहेत. आता निवड प्रक्रिया जर बघितली तर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहेत, जे की तुम्हाला ज्या पोस्टसाठी अप्लाय केला असतात त्यासाठी असणार आहेत. त्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला 60 मिनिटं वेळ असणार आहेत. यामध्ये 4 घटक असणार आहेत. त्यामध्ये पहिला तो जनरल इंटेलिजन्स असणार आहेत, 25 प्रश्न 50 गुण. GA असणार आहेत, जनरल अवेअरनेस असणार आहेत, 25 प्रश्न 50 गुण. त्याचबरोबर क्वांटिटी ऑप्टिट्यूड असणार आहेत, बेसिक अरिथमॅटिक स्किल असणार आहेत, 25 प्रश्न 50 गुण आणि इंग्लिश लँग्वेज बेसिक नॉलेज असणार आहेत, 25 प्रश्न 50 गुण. असे मित्रांनो जर बघितलं तर तुम्हाला 100 प्रश्न असणार आहेत, 200 मार्क तुम्हाला असणार आहेत एक्झाम. त्याचबरोबर निगेटिव्ह मार्किंग 0.25% निगेटिव्ह मार्किंग सुद्धा तुम्हाला असणार आहे. यामध्ये मित्रांनो ही एक्झाम जर बघितलं तर तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजमधून तुम्ही या ठिकाणी एक्झाम देऊ शकता. तर मित्रांनो ह्या ज्या जागा असतात त्या जागा जर बघितल्या तर आता तुम्हाला
डिव्हिजन आणि रिजन वाईज तुम्हाला वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळ्या जागा असणार आहेत. त्यामध्ये जर पहिले तर रिजन असणार आहेत, सेंटर CR रिजन असणार आहेत. यामध्ये पोस्ट कोड सुद्धा देण्यात आले आहेत. पदाचं नाव आहेत, जे पदासाठी आवश्यक नाव आहे ते. डिपार्टमेंट नेम आहे, म्हणजे हे पद कुठल्या डिपार्टमेंट अंडर येतं ते. वयमर्यादा काय आहेत, मग 18 ते 27 वर्ष असेल, 28 वर्ष काय असेल ते असणार आहेत. पे स्केल पाहू शकतात, लेवल 6, 7, 2 वगैरे असणार आहेत. त्याचं एक्झाम लेवल बघितलं तर हायर सेकंडरी एक्झाम असणार आहे. त्यासाठी एकूण जागा बघितलं तर 2 जागा असणार आहेत. त्यापैकी तुम्हाला जागा काही पदासाठी आरक्षण असणार आहेत. SC आरक्षण आहे, ST आरक्षण, OBC आरक्षण, UR आरक्षण आहेत, EWS आरक्षण, टोटल आरक्षण असं जागा वगैरे असणार आहेत. यामध्ये तुम्ही जर महाराष्ट्रातून असाल तर W म्हणजे वेस्टर्न रिजनद्वारे तुम्ही या ठिकाणी हायर जगू शकतात, किंवा तुम्हाला इतर रिजनमध्ये जर अप्लाय करायचं असेल तर सुद्धा तुम्ही या ठिकाणी हायर करू शकता. ओके, यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता, यामध्ये WR म्हणजे वेस्टर्न रिजन, यामध्ये पान नंबर 122 पासून आणि पद नंबर आहे तुम्ही पाहू शकता 338 पासून सगळे या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र वगैरे जे असतात तिथून तुम्ही या ठिकाणी हा अर्ज भरू शकतात. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी फॉर्ममध्ये भरत असताना तुम्हाला पहिल्यांदा नोटिफिकेशन वाचायचे आहेत. नोटिफिकेशन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहेत. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल, तेथे लिंक पाहू शकतात आणि PDF डाउनलोड करू शकतात. त्याचबरोबर फॉर्म भरताना तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला पदाचं नाव बघायचं आहे. त्याचबरोबर डिपार्टमेंट नेम, एज बघायचं आहे. एजमध्ये जर तुम्ही बघू शकता, जर SC ST असेल तर 5 वर्ष सवलत आहेत आणि OBC असेल तर 3 वर्ष वय सवलत असणार आहेत. त्याचबरोबर तुम्ही पात्रता पाहू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार म्हणजे SC ST OBC EWS आणि ओपन आरक्षण वगैरे जे असतात त्यानुसार तुम्ही जागा जी असतात ते पाहू शकता. त्याचबरोबर तुम्हाला एडिट पोस्ट कोड आहे, तो पोस्ट कोड तुम्हाला फॉर्ममध्ये भरत असताना सुद्धा द्यायचा आहे, म्हणजे त्याच पोस्ट कोडसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. यासाठी मित्रांनो पे स्केल जर बघितलं तर तुम्हाला पे स्केल असणार आहेत, पदानुसार वेगवेगळं असणार आहे. जवळपास तुम्हाला 40,000 पासून ते जवळपास 1,60,000 रुपयेपर्यंत तुम्हाला पे स्केल सुद्धा दिला जाणार आहे. ओके, तर तुम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या अंतर्गत सिलेक्शन पोस्ट मार्फत तुम्हाला पदभरती व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.